नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या YouTube चॅनल आपले कास्तकार मध्ये। आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या आणि आनंदाच्या विषयावर बोलणार आहोत, ज्याची तुम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून वाट पाहत होता। बळीराजासाठी ही खरोखरच मोठी गुड न्यूज आहे, त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि हो, आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या आपले कास्तकार चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि शेजारील घंटी दाबायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्र्यांनी पीक विमा वाटपाचे थेट आदेश बँकांना दिल्यामुळे सकाळपासूनच राज्यातील अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यावर पैशांचा पाऊस पडायला सुरुवात झालीये। अनेकांना हेक्टरी 35,000 रुपयांचा रखडलेला पीक विमा जमा होऊ लागलाय, तर काहींच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळून 4,000 रुपये जमा होत आहेत। गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून जे पैसे अडकले होते त्याचा मुहूर्त अखेर आज लागलाय। राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांमध्ये सकाळपासून जोरदार वाटप सुरू झाले। यानंतर संध्याकाळपर्यंत आणखी 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे वर्ग केले जातील आणि उर्वरित शेवटच्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांना पुढच्या आठवड्यात लाभ दिला जाईल। जर तुमच्या खात्यावर अजून पैसे आले नसतील तर काळजी करू नका, पुढच्या काही तासात थेट बँकेकडून तुमच्या मोबाईलवर मेसेज येऊ शकतो। सरकारने यासाठी तब्बल 12,000 कोटी रुपयांचा निधी बँकांना तर 25,000 कोटींचा निधी विमा कंपन्यांना थेट डीबीटीच्या माध्यमातून वर्ग केलाय। पण मित्रांनो, यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे। सरकारने या योजनेमधून सरसकट हा शब्द काढून टाकलाय, ज्यामुळे 50% शेतकरी खुश आहेत तर 50% शेतकऱ्यांची चिंता वाढलीये। कारण सरकारी नियमांच्या अटी व पात्रतेमध्ये जे शेतकरी पास झाले आहेत त्यांनाच हा लाभ मिळत आहे। उदाहरणार्थ, जर तुमच्या एकाच कुटुंबात किंवा एकाच रेशन कार्डावर एकापेक्षा जास्त व्यक्ती नमो किंवा पीएम किसानचा हप्ता उचलत असतील तर अशा खात्यांना यावेळी वगळण्यात आले। ई-केवायसी आणि रेशन कार्ड लिंक असल्यामुळे सरकारकडे याची पूर्ण माहिती आहे। तसेच ज्या शेतकरी बांधवांनी गेल्या 2 ते 3 महिन्यात बँकांमध्ये जाऊन आपली केवायसी प्रक्रिया व्यवस्थित पूर्ण केली होती, त्यांचेच पैसे पहिल्या टप्प्यात बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया किंवा पोस्ट ऑफिसच्या खात्यावर जमा होत आहेत। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या पहिल्या टप्प्यांमध्ये बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशिम, अमरावती, हिंगोली, लातूर, बीड, धाराशिव, परभणी, नांदेड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया वेगाने सुरू आहे। जर या जिल्ह्यांच्या यादीत तुमचे नाव असेल आणि तरीही आज रात्रीपर्यंत पैसे आले नाहीत तर तुम्हाला पुढील काही दिवस वाट पाहावी लागू शकते। तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या मोबाईलवर पैशांचा मेसेज आला आहे का? आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात ते मला खाली कमेंट करून नक्की सांगा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या सर्व शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या आपले कास्तकार चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद। जय जवान, जय किसान।